तर आता सकाळी वाजलेत 11:15. तर ॲक्च्युली मला शूटला जायचं आहे आणि ॲक्च्युली कालचं शूट होतं ते मी आज घेतलं, कारण त्याला पण टाईम नव्हता आणि मला पण टाईम नव्हता. सो आज शूटला चालली आहे सकाळीच. असं काहीतरी लुक आहे आणि ही माझी आहे साखरपुड्याची साडी. तर कंटिन्यू करा, भेटूयात आपण तिकडे. साखरपुड्याची साडी आहे जी की मला घेतली होती पैठणी. सो अजून मी तिच्यावर खूप सारं प्रेम करते. चला गाडीला किक मारले आणि डायरेक्ट जाऊन पोहोचले ती शॉपमध्येच. आता तुम्हाला या साड्या बऱ्याच बघायला भेटतील तर, आणि बऱ्याच साड्यांचं कलेक्शन मी दाखवलेलं आहे. तर मला जेवढ्या साड्या तिथे दिसल्यात तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्यात. तुम्ही तिथे गेला स्वतःहून तर तुम्हाला बऱ्यापैकी कलेक्शन बघायला मिळेल. आणि बऱ्याच जणींना प्रश्न पडत होता की मी डेली वेअरच्या साड्या कुठून घेते. तर हो, मी इथून आज जिथे मी माझं प्रमोशन किंवा जिथे मी व्हिडिओ बनवते, आज जिथे मी साड्यांचं हे करते लेबल दाखवते तुम्हाला, तर तिथे मी माझ्या साड्या डेली यूजच्या घेत असते. आणि अगदी छान छान कलेक्शन त्यांच्याकडे आलेलं आहे. लक्ष्मी सिलेक्शन म्हणून शॉप आहे आपल्या पत्रावल लेन गल्लीमध्ये, तर तिथे नक्की जाऊन व्हिजिट करा. अगदी छान अशा साड्या आहेत त्यांच्याकडे. आणि ह्या आता ब्लाऊज मी दाखवलेत ना, अगदी रेडीमेड ब्लाऊज वर्कच्या आहेत आणि त्या साड्या पण अगदी छान आहेत. त्यानंतर ह्या ज्या डेली यूजच्या साड्या आहेत त्याही अगदी अशा म्हणजे अंगावर घातल्यात की नाही अशा पद्धतीच्या साड्या त्यांच्याकडे असतात आणि अगदी भारी साड्या असतात. गेल्या चॉईस होतील अशा साड्या आहेत तिथे अवेलेबल, तुम्ही जाऊन बघू शकता. मी नेहमी इथूनच डेलीवेअरच्या साड्या घेते, मला अगदी छान वाटतात. सॉफ्ट सिल्क असते, एकदम मऊसूत असतं. अंगावरती साडी आहे की नाही हे पण कळत नाही, पण घातल्यानंतर जो परफेक्ट लुक येतो ना, तर साडी कशी असू दे पण अगदी छान लुक येतो ना, खूप भारी वाटतं. तर भरपूर सारे कलेक्शन. ही एक जमदानी म्हणून साडी आलेली आहे सिल्कमध्ये, अगदी छान आहे ती पण. आणि दीदी मला एक्सप्लेन करत होती की तिच्याबद्दल की साडी कशी आहे वगैरे काय ते, ऐका तुम्ही. लक्ष्मी सिलेक्शनमध्ये जामदानी सिल्क ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन मिळतील. तर गाईज ही आहे जामदानी सिल्कमध्ये, कलरही भरपूर आहे त्यामध्ये, तुम्ही बघू शकता. टिकली वर्कचं काम आहे, लाईट वेट आहे, अगदी लाईट वेट आहे, खरंच लाईट. आणि हा ब्लाऊज पीस आहे. तर त्या शॉपमध्ये अगदी नऊवारी साड्या, सहावारी साड्या आणि मस्त असे ड्रेस म्हणा, मटेरियल म्हणा, छान असे भेटतात. छान असं शॉप आहे, नक्की विजिट करा. मी तरी इथूनच घेते साड्या वगैरे, तर छान आहेत त्यांच्याकडे. कापड वगैरे म्हणा खूप छान छान आहेत. आणि हे जे पीस लावलेले आहेत त्यांनी, अगदी नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत. वर्कच्या साड्या वगैरे अगदी छान कलेक्शन. नक्की तुम्ही लक्ष्मी सिलेक्शनला व्हिजिट करा आणि छान असं कलेक्शन आहे. त्यानंतर माझं आता हे शूट झालेलं होतं. शूट झाल्यानंतर या मुलींना छान असं बाय बाय करून मी निघाले. अगदी छान होत्या सगळ्याजणी. तिथून निघाले. ही माझ्या ओळखीची होती आधीपासूनच, कारण मी इथे साड्या घ्यायला येतेच त्यामुळे ओळख थोडीफार होतीच, पण त्यांना माहीत नव्हतं की मीच आहे म्हणून शूट करणारी. त्यानंतर मग मी घरी जाताना पिल्लं घरी होती त्यामुळे त्यांना मी कोल्ड कॉफी घेऊन चालले होते. अगदी छोटं पिल्लू माझ्यासोबत सेकंड टाईमला आलं होतं. सेकंड राऊंडला एका ठिकाणी गेले होते, तिथे एक शूट होतं. 2 शूट करून मी सांगितले कोल्ड कॉफी घेतली. डॅडा आम्हाला सोडून जरा कामानिमित्त बाजारात गेले होते, सो आम्ही तिथे कोल्ड कॉफीची ऑर्डर रेडी होत होती. तर माझी ही साडी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. ही माझी साखरपुड्याची साडी आहे, अगदी छान अशी आवडते मला खूप साडी. जेवढा वेळा वेअर करेन तेवढा वेळा छान वाटते. त्यानंतर आमचा प्लॅन झाला तो बाहेर फिरायला जायचा. नंदा आल्या म्हटलं की थोडासा एक दिवस मी त्यांच्यासाठी देते आणि अगदी खुशीने आम्ही एन्जॉय करतो तो दिवस. पुढची गंमत म्हणजे तुम्ही नक्कीच बघा. हाय गाईज, आम्ही चाललोय आता बाहेर. नेहमीप्रमाणे आज मी ड्रायव्हर आहे आणि आम्ही चाललोय. कुठे चाललोय पुढे बघा. ननंदबाई आले म्हटलं थोडासा एक ट्रिप बनतीच आहे, सो त्यासाठी आम्ही चाललोय बाहेर. आणि माझं कार्टून माझ्यासोबत नेहमी असते, तुम्हाला माहिती आहे. से हाय टू गाईज. मग काय अगस्त्य होता तर हर्षू घरी थांबला. त्यानंतर आम्ही निघालो. खरा प्लॅन झाला होता वेगळीकडचा, पण इतका सारा वेळ झाल्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडेच. तर म्हटलं चला खूप वेळ झाला आहे आणि तिथून येऊन परत एका ठिकाणी जायचं होतं, म्हणून म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण खंडाळा घाटलाच जाऊयात. आणि अगदी खंडाळ्याला जाऊन पोहोचलो हवेने. खूप दिवसाचा तो म्हणजे बाहेर फिरल्यानंतर भारी वाटत होता. आणि तिथे गेल्यानंतर खूप सारी गर्दी होती संडे असल्यामुळे. खंडाळ्याला आलो आहे आणि टाईमपास करण्यासाठी आलो होतो. नाही का, नाव नाही आठवलं पटकन, पण इथलीची गर्दी बघितली त्याच्यानंतर फुल पॅक झालं, मूड ऑफ झालं आहे. खूप सारी गर्दी आहे. बोटिंगसाठीच वेटिंगला आहे खूप जण, बघू शकता. ही सगळी गर्दी आहे की जी वेटिंगला आहे, त्यामुळे आम्हाला लगेच भेटेल असं वाटत नाही. भेटली तर करू, नाही तर नाही बाबा. चला तोपर्यंत इकडे. इतकी सारी गर्दी बघून पुढे चालत गेलो आणि हा जो व्ह्यू दिसत होता ना, अगदी छान वाटत होता. बाहेरून नेहमी बघायची, आज एंटर पहिल्यांदा झाली तिथं. खूप छान वाटत होता व्ह्यू. खूप साऱ्या गप्पा जोक्स आमचे चालू होते. रोज 2 राऊंड मारले तू कुंबली सारखी वाळून
कोंबडे काय नाही वाढले आता चांगले त्याचे गाल भर आले. कलर का इव्हिनिंगच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे संडे असल्यामुळे इतकी सारी गर्दी होती. त्यातल्या त्यात आम्ही लाईनला थांबलो असतो तर आम्हाला नक्कीच बोटिंगचा प्रवास भेटला असता. पण आम्हाला नाही का, जो कंटाळा होता ना लाईनमध्ये थांबायचा तो आमच्या अंगाशी आला आणि आम्ही अगदी मज्जा करत बसलो इकडेच वातावरण बघत. अगदी कॉमेडी वगैरे आमची खूप चालली होती. त्यामुळे बोटिंगमध्ये नंतर जाण्याचा पण कंटाळा केला आम्ही की जाऊ देत आपल्या इकडेच एन्जॉय करूयात म्हणून आम्ही गप्पा शप्पा भरपूर केली. आम्हाला काहीच करता येत नाही. खूप डेंजर आहे ती दोघी. आले आता माहेराला पण लय त्रास देऊन राहिला मला व्हिडिओ. आधी त्रास चाललाय त्यांचा. मला इथं बोटला काय भेटत ना गाईज इतक्या निर्मळाचं सदाशुकी पोरी आहेत ना, सिरियसली. चला फोटो काढते. गाइस देखो ना, ये देखो. गाइस पोज बघा तुम्ही, आमच्याकडे शिकायला या. दाखव चकुली. बाबू कोमलचा चष्मा घातलाय. गाइस तिने कोमलचा चष्मा. काय करायचं तुझं? आ तुझ्याची मैत्रीण गाई. ए तिथे करा परत. पडलं एकशे दात दुखतंय, काय खाल्लं नाही सकाळपासून, पण आंबा खाऊशी वाटलं म्हणून आंबा खायला घेतलाय. बापरे, मला कैरी भेटलीच नाही सकाळची. काय तुम्ही कैरी लूज पडलेली. गाईज मी इकडे आलेली आहे. आम्ही आता कॉफीला आलेलो आहे आणि आहे ना इथं खाली गेलेलं आहे. तुम्हाला दाखवते कुठे गेलेत ते. इकडे आतमध्ये गेलेत सनसेट पॉईंटला. आता मी त्यांना सांगते मी गेले गाडी सकट खाली, लवकर या पटकन, मला लागलंय. बघू ते किती पळत येतात. कॉल करते त्यांना, माझ्याकडे एकच फोन आहे, मी आता कॉल करते. ये माकडा, हे बघ भंगार कसलं लागलंय. सनसेट कधी बघितलं नसल्याकडे गाडी गप पडली. आता हिला देणार आहे गाडी मी चालवायला. बरोबर आम्ही मिसिंगला गेलो पाहिजे. गोगलगड कोंबडे सनसेट पॉइंट, सनसेट कॅफेला आलं तर सनसेट दिसलाच पाहिजे ना. आपण वेळेवर आलोय बघ. दिसतोय का पूजा? मी म्हणतोय पूजा सनसेट दिसतोय का? दिसते का? तिला कॉफी इतकी आवडली की ती गुंग झाली. पूजाला फार कॉफी आवडली. नेक्स्ट टाइम म्हटली अनुभवनं घेऊन येईन इकडे. कोमल तर काय म्हणे मी आता सळीपडी इकडेच राहणार आहे कॉफीसाठी. जातात की तिकडे बघ ना. वाव, ते दोघं बघ ना कसे दिसतात. ते काय व्हिडिओ होते त्यांचा इथून. हा बघ ना, हे बघ ना याच्यात. त्यांना देते मी आल्यावरती, इथंच थांबते आता थोडं वेळ. ते पण विचार करत असेल कोणीतरी व्हिडिओ काढावा. काय खाते? खूप ऑसम आहे. बापरे, मी पहिल्यांदाच तसं काढलंय. बिझी मॅन बघा. भाजी काहीच नाही त्याच्यावर. तिने काय सांगितलं? तुला प्लेन पोळी सांगितली. म्हणली होती का तू? नेहमीप्रमाणे आम्ही शॉर्टकट मारायला गेलो आणि तिथे आम्हाला गेट लागला. 2 ट्रेन गेल्यानंतर आमचा गेट सुटला आणि फायनली घरी आलो. घरी यायला जवळजवळ 7:30 वाजले होते. आता घरी येऊन खरं स्वयंपाकाची तयारी करायची होती. त्यात पण एवढा फ्रेश मूड होता माझा. चला तर मग ब्लॉग इथे सेंड करूयात. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय बाय गाईज. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय.